पुणे शहराचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, तर आम्ही जसं शिरूर आणि बारामतीच्या भागासाठी काम करतो तसं पुणे शहरामध्ये होणारा भ्रष्टाचार असेल किंवा पाण्याचं नियोजन होत नाहीये, खड्डे आहेत, सगळ्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी बनून आम्ही दोघांनी जास्त वेळ द्यावा अशी त्यांची मागणी आहे. आणि पुढच्या महिन्यापासून, खरं तर याच महिन्याला 12 तारखेला आम्ही मीटिंग लावतो, पण एक साधारणपणे एक सिस्टम लावतोय आम्ही की अमोल दादा किंवा मी किंवा आम्ही दोघंही आम्ही दर महिन्याला महाविकास आघाडीची पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये एक मीटिंग घेणार आहोत आणि जिल्हा परिषद मध्ये घेणार. दोन फॉर्म दोन अर्ज दाखल केले काय चर्चा झाली कारण काँग्रेसचे सगळे 15 आपले पण केले या विषयावर चर्चा झाली बैठकीत. या इलेक्शन बद्दल काहीच चर्चा झाली नाही, कारण का ते काँग्रेस सगळे महाविकास आघाडीचे नेते मुंबईत बोलले होते. हर्षवर्धन सपकाळजी, माननीय उद्धवजी, राऊत साहेब आणि त्यांचे सगळेच लोक. आम्ही मागच्या आठवड्यात 2 आमच्या मीटिंग झाल्यात आणि जो काही निर्णय महाविकास आघाडीचा एकत्रपणे लढण्याचा आम्ही तिघांनी घेतलेला आहे, तर आमचे सगळे सहकारी जिथे तिघा आम्ही एकत्र मिळून लढतो, त्याच्यामुळे तो काही विषयाची फार काही चर्चा होण्याचं आज कारणही नाही. काही स्थानिक मुद्द्यांवर जर चर्चा झाली असेल तर पुणे शहरातले अनेक मुद्दे जे आहेत आजही प्रलंबित आहेत. सत्ताधाऱ्यांचे 119 नगरसेवक कधी असले तरी बघितलं आपण गेल्या काही दिवसांपासून अवैध दारूची विक्री होणं किंवा क्राईम रेट वाढत असेल, याच्याबाबत काही ठोस भूमिका महाविकास आघाडीकडून येत्या काळात दिसणार आहे? अर्थातच तुम्ही सगळ्यांनी वर्तमानपत्रात आज वाचलंच असेल, काहीतरी गेले कित्येक दिवस जो क्राईम वाढतो पुण्यामध्ये, त्याच्याबद्दल सातत्याने आम्ही सगळेच महाविकास आघाडी म्हणून नाही पण पुण्यावर प्रेम करणारे पुणेकर म्हणून आम्ही प्रश्न मांडतो. राजकारण होत राहील, इलेक्शन होत राहतील, पण आम्ही सगळे पुण्याचे लोक आहोत, आम्ही पुणेकर आहोत. या पुण्याने आम्हाला सगळ्यांना किती दिलेलं आहे. आमची नैतिक जबाबदारी नाही की जर गुन्हेगारी वाढत असेल, काय आपल्या सगळ्यांच्या घरात लहान मुलं, लेकी, सुना नाहीये, मग लढायचं नाही त्याच्यासाठी. आणि गंमत मला एकाची वाटते की महाराष्ट्र सरकारचा स्थानिक डेटा आणि केंद्र सरकारचा क्राईमचा डेटा ह्याच्यात तफावत. म्हणजे आदरणीय माननीय अमित शहाजींच्या डिपार्टमेंटचा डेटा, महाराष्ट्र सरकारचा डेटा आणि पुणे शहराचा डेटा, हे तिन्ही वेगळे वेगळे डेटा हे आलेले आहेत. त्यामुळे कुठला डेटा खरा हा एक प्रश्न आहे. पण त्याचबरोबर पुणे शहरामध्ये तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर आणि प्रत्येक वर्तमानपत्रात एक दिवस आड, कदाचित रोजही असेल, पण कुठली ना कुठली घटना, दुर्दैवी घटना ही पुण्यामध्ये होते. मला आश्चर्य वाटतंय की एवढे सगळे व्हिडिओ सगळ्या चॅनलवर चालत असताना पुण्याचे पोलीस यंत्रणेला ते कसे दिसत नाहीत का, ते टीव्हीच बघत नाहीत, हा प्रश्न माझ्या मनात आलेला आहे खरा आणि पडलेला आहे मला. आकडेवारीची देखील बिघड केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग याचा अर्थ काय होतो की मी जे बोलले तोच तुम्ही प्रश्न विचारताय मला. मग हे पत्र मला, पण मग हे त्यांनी पत्र मला लिहायच्या ऐवजी माननीय देवा भाऊंना आणि अमित भाई शहांना द्यायला पाहिजे होतं ना, कारण का डेटा तर त्यांचंच सरकार आहे केंद्रात पण आणि राज्यात. तर ते मला पत्र लिहायच्या ऐवजी त्या 2 गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं पाहिजे ना, कारण का डेटा आला कुठून? गृह मंत्रालयातून. आणि गृह मंत्रालयातून डेटा आला, नुसता डेटा नाही. त्यांना जर असं वाटत असेल की इथे कोयता गँग नाही, तर मी प्रत्येक चॅनलचे मनपूर्वक हात जोडून आभार मानते की कोयता गँग जेव्हा जेव्हा अटॅक करते तेव्हा तेव्हा तुम्ही जबाबदारीने त्याचे व्हिडिओज हे चॅनलवर दाखवतात. मागच्या आठवड्यात कात्रज चौकामधली मारामारी जणू काय तो सिनेमाचा शॉट आहे. एका माणसाला धरून त्याला वरून फेकून द्यायचेही उद्योग चाललेले. तिथल्या नगरसेवकांची मी बोलले. आता कुठला पक्ष विचारायचा नाही, कारण का आम्हाला या विषयात राजकारणच आणायचं नाही, कारण का आमचं पुणे बदनाम होतंय, आमचा महाराष्ट्र बदनाम होतो. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी हा डेटा येत असेल तरी अतिशय विनम्र आणि प्रांजळपणे मी माननीय जे कारभारी आहेत पुण्याचे त्यांना गेल्या मीडियामधल्या गेल्या 1 महिन्यातल्या सगळ्या बातम्या पाठवणार आहे.
क्राईम कमी होत असेल तर आनंदच आहे. पण त्याचा वास्तवता काय आहे, कदाचित ते टीव्ही बघत नसतील, असंही असू शकेल. वैशाली मानेने आरोप केलेले आहेत विभागावरती, महिलांवरती राज्यामध्ये अन्याय केला जात आहे. महिला पोलीस अधीक्षक आहेत वैशाली माने, दुधाभाव भेटत आहे. राज्यामध्ये अनेक महत्वाच्या पदावरती महिलांना नियुक्त केले जात आहे. अपवाद नंदुरबार. हे बघा, पुण्यामधला क्राईम पहिला विषय तो संपूया आणि मग याच्यावरही बोलू. पुण्यामध्ये क्राईम वाढतोय हा डेटा माझा नाही, हा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा डेटा आहे, जो सगळ्या वर्तमानपत्रात आलेला आहे. आणि तो नुसता डेटा नाही, प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओज हे वारंवार आलेले. त्याच्यामुळे अर्थातच, आणि आमची सहकार्याची भूमिकाच आहे ना पोलिसांना. आता परवा 22 लोक गेले. आता मला खरं सांगा, ही दारू ची जी ही सगळे आपण लोक गेले, आपले सगळ्या पत्रकारांना ही भेसळ कुठे होते माहितीये, पण पोलिसांना माहिती नाही. म्हणजे पत्रकार पोलिसांचं काम करायला लागले, मग पोलीस यंत्रणा काय करते? आणि फक्त हे सगळ्या ज्या 20-22 बदल्या झाल्या त्याच्यातून प्रश्न सुटत नाही ना, तुम्हाला मुळाशी जावं लागेल. ड्रग्स, मला तुम्ही सांगताय की फर्ग्युसन कॉलेज रोडला अनेक वेळा वर्तमानपत्र आणि चॅनल्सवर दाखवलं जातं की तिकडे ड्रग्ज मिळतात. मग ह्याच्या विरोधात कधी बोलणार? मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे आवाहन केलं की काही सामाजिक प्रश्नात राजकारण बाजूला ठेवून ताकदून महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीच्या हितासाठी आमची काम करायची तयारी. पण ते बदल होताना पुण्यात दिसत नाही, म्हणून जड अंतःकरणाने आम्ही आरोप करतो. आम्हाला का हाऊस नाही आरोप करायची, आमच्या राज्याची आणि आमच्या शहराची बदनामी होती. त्याच्यामुळे त्यांनी जे पत्र लिहिलंय, मी आभार मानते, मी जाहीरपणे आभार मानते की कमिशनर पुण्यांनी जे मला पत्र लिहिलंय त्याच्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. ते पूर्णपणे मी वाचलेलं आहे आणि त्यांना आज एक विनम्रपणे एक उत्तर त्याचं मी आज देणार आहे. ते ड्राफ्टी झालं असेल. आम्ही सहकार्य आम्ही सेवक आहोत. आम्ही राज्यात कशासाठी निवडून आलोय? महाराष्ट्राची 12मती लोकसभा मतदारसंघाची पुण्याची सेवा करण्यासाठी, म्हणून तर आम्ही म्हणतोय. आणि त्यांना जर सहकार्य आमचं हवं असेल तर त्यांनी आम्हाला मिटिंगला बोलवावं, आम्ही कधी बसायला. ते म्हणतील ती वेळ, ते म्हणतील ती जागा. आमची सहकार्याची भूमिका आहेच. आता तो जर बदलीचा विषय आलेला आहे, हा अतिशय चिंताजनक आहे. एखाद्या महिलेला किंवा एखाद्या मेरिटवर पास झालेल्या कर्तृत्ववान व्यक्तीला त्यांना असं वाटत असेल तर त्याची नोंद महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी घ्यावी. आणि माझा विश्वास आहे की या सगळ्या प्रक्रियेत सातत्याने त्यांचं म्हणणं असतं की आम्ही महिलांना आरक्षण देऊ इच्छितो, आम्हाला महिलांना. मग ह्या जर महिलेवर अन्याय होत असेल तर त्याची पहिली नोंद महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस आपण तर 2 उमेदवारी अजून दिले, पण दादांच्या पक्षातून पण 2 उमेदवारी अजून दिले. महायुतीचे दिली आहे त्याला राडा पाहायला मिळाला. त्यानंतर तुम्ही सगळं बघितलं असतं, तुमच्या पक्षातून आक्षेप घेतला गेला की प्रॉपर्टी टॅक्स ते भरत नाही, असं काही आहे का? तुम्ही आक्षेप वगैरे घेतला? मगाशी मला उमेदवारांचा आमच्या फोन आला होता की असं म्हणे, म्हणजे त्या वकिलाला माझ्यापेक्षा जायचे असेल, की माझ्या कानावर आलेल्या गोष्टीत मी काही कागदपत्र पाहिलेले नाही. पण अजित पवार गटाचे जे कॅन्डिडेट आहेत, उमेदवार आहेत, त्यांनी जो फॉर्म भरला आहे काल, आता साधारणपणे अशी पद्धत असते की आपण टॅक्स भरायचा एक एनओसी असतो, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, की आपण सगळे टॅक्स भरलेले आहेत. तर एक टॅक्स त्या उमेदवारांनी भरला नव्हता असं एक ऑब्जेक्शन आलंय. आणि आज आमच्या लोकांच्या समोरच त्यांनी 40,000 रुपयाचा वाटतं काहीतरी चेक भरला आणि तो टॅक्स भरलेला आहे. आता ह्याच्यात मला फक्त टेक्निकल प्रश्न आहे. मी या विषयातली कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट नाही, पण इलेक्शन कमिशनच ह्याचं उत्तर देऊ शकेल. माझा इलेक्शन कमिशनचा अनुभव जरासा वेगळा आहे, पण इलेक्शन कमिशन मध्ये काल जर ऍफिडेव्हिट करून लिहिलेला असेल, ऍफिडेव्हिटचं महत्व तुम्हाला माहितीये की ऍफिडेव्हिट मध्ये लिहिलेलं असेल की मी कुठलाही आज म्हणजे माझे सगळे ड्यूज क्लिअर आहे, तर आज त्यांना परत संधी असते का छाननीमध्ये? हा प्रश्न हे एखाद्या, मला असं वाटतं, तज्ज्ञालाच विचारावं लागेल.
कारण का मग त्या ऍफिडेव्हिटला काय महत्वच नाहीये. दरवेळी कोणी कुठलाही फॉर्म भरेल आणि छाननीमध्ये त्याला करेक्शन करता येईल. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो गांभीर्याने. मला काही व्यक्तीचा प्रश्न नाहीये, हा व्यवस्थेचा प्रश्न. त्याच्यावर मी सविस्तर बोलतो. बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिली गेली असेल. निष्ठावंतांना गावाला गेलं. सुनील पवारांनी एक बैठक घेतली होती ना, जवळपास 13 जण इच्छुक होते. म्हणजे सुनील टिकऱ्यांचं नाव होतं, अनेकांचं नाव होतं. पण आता बाहेरून आलेल्या बाग पवारांची वर्षी होती, मित्र होती, म्हणून त्यांना दिली. निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली. मी तुम्हाला खरं सांगू का, आता त्यांच्या गटात काय चालतंय मला खरंच माहिती नसतं. याचं कारण महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार इतका या देशात वाढत चाललाय. पेट्रोल डिझेलचे भाव, सिलेंडरचा भाव, त्याच्यामुळे त्यांच्या ह्या सगळ्या त्यांचा गट कसा जातो याच्यात मला फार कमी वेळ खरं तर मिळतो. पण अनेक वर्ष त्यातले काही लोकांचे अश्रूही मी टीव्हीवर पाहिले काल. आणि त्याच्यामुळे मला काही त्यांच्या गटाच्या निर्णयामध्ये पडायचा अधिकारही नाही आणि त्याचं काही कारणही नाही. पण एक गोष्ट, एक माणुसकीच्या नात्या मी नक्कीच म्हणेन की प्रत्येक पक्षाने काय घ्यायचं, कोणाला तिकीट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असतो. तो लोकशाही पद्धतीने त्यांना दिलेला आहे. पण ज्या लोकांनी एवढा संघर्ष आपल्याबरोबर केला असेल, जर केला असेल, त्यांना दुखून त्यांचे अश्रू, ज्यांनी 40 वर्ष आपल्याला साथ दिली, त्यांना दुखवण्यामागे काय कारण असेल याचं उत्तर मला विचारून काही उपयोग नाही. तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. कारण का मीही अनेक त्या लोकांबरोबर काम केले. अतिशय कर्तृत्ववान ते लोक आहेत. 5-6 लोकांना टीव्हीवरही मला पाहायचा काल संधी मिळाली. अतिशय कर्तृत्ववान, कष्ट करणारे. आदरणीय पवार साहेबांबरोबर काम केलं, माननीय दादांबरोबर काम केलं, असे खूप अनुभवी नेते काल टीव्हीवर दिसले. पण मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, कारण का त्यांच्या गटाचा अंतर्गत प्रश्न. पण काही लोक असं प्रश्न आहे, राजकीय प्रगल्भता अजितदादा असते तर ही वेळ आली असती का? हे बघा, दादा असता तर काय गोष्ट झाली असती. दादा असतात तर खूप गोष्टी वेगळ्या असतात. हे तुम्हालाही माहिती आणि मला माहिती. गंमत मला अशी वाटते की अनेक स्टेटमेंट्स आम्ही तेव्हा केले, तेव्हा आम्हाला खोडून काढण्यात आलं. आणि आज आम्ही म्हणतोय नको रे बाबा, आणि ते म्हणतात नाही नाही तेव्हा असं झालं होतं. मग कसं आपण लोकांवर विश्वास कसा ठेवायचा असं मनात वाटतं. कारण का आम्ही अतिशय निर्मळ मनाने खरं सांगितलं. आणि पांडुरंग साक्षी आहेत आणि अनेक लोक साक्षी आहेत. आणि तेवढंच नाही, तुमच्यापैकी किती पत्रकार आहे ज्यांना दादा स्वतःच बोलला होता. त्याच्यामुळे दादा स्वतः तुम्हाला काय काय बोलला होता ते दादा गेल्यानंतर फोडून काढायचा पाप काही लोकांनी केलं. कारण का आपल्याकडे पद्धत आहे, किती काय मतभेद असू दे, मनभेद असू दे, एकदा माणूस गेला ना तर त्याच्या आठवणी नेहमी गोडच ठेवायचा. माझ्यासाठी तर तो भाऊच होता. त्यांचा भाऊ नसेल, त्यांच्याबरोबर संघटनेत काम केलेलं असेल, पण दादा गेल्यानंतर ज्या पद्धतीने दादा हे बोललाच नाही, दादानी केलंच नाही, दादाच्या मनातच हे नव्हतं, त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या समाजात, तुमच्या सगळ्या चॅनलवर बोलल्या गेल्या. आणि आता असं काय घडलं की आता सगळ्यांनी युटर्न करून सांगितलं नाही नाही दादांची इच्छा होती, दादा बोलले होते, दादा एकटे जात होते, दादा बोलत होते, मला सांगितलं होतं. आता मी तर म्हटलं नको रे बाबा, असं हे सगळं युटर्न करणारं आमचं राजकारण नाही. आम्ही मायबाप जनतेची सेवा करायला इथे आलोय. त्यांना सगळ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. माझा दादा नाही राहिला, त्यामुळे आता काय फरक पडतो. वेळेस पण असंच बातम्या बाहेर आल्या होत्या सुनीतांच्या पश्चात त्यांची सही घेतली गेली, शास्त्रीचं नाव होतं, मोठ्या बहीण आहेत. म्हणजे दादांचं प्रेम होतं तुमच्यावर. तुम्हाला असं नाही वाटत की पार्टचा भागचा म्हणून समजावून सांगावं की बाबा थोडस सगळ्यांना घेऊन चालावं पुढे, किंवा असं मोठी म्हणून? मी तुम्हाला खरं सांगू, माझा स्वभाव कसा आहे, मी विचारल्याशिवाय कोणालाच मार्गदर्शन करत. आणि आता वयाने कोणीच लहान नाही, त्याच्यामुळे मी विचारल्याशिवाय कोणालाही मार्गदर्शन करत नाही. माझ्या 2 मुलांना पण करत नाही, घरातल्या कुणालाच करत. सगळ्यांनाच हे माहिती आहे, म्हणून आत्या सगळ्यांना आवडते आणि आत्या काही बोलत. कोणाचे मला खरं फारसं माहिती नाही. मी काय संजय काकडेंना फारसं काही ओळखत नाही. वर्तमानपत्रात वगैरे ज्या काही बातम्या येतात तेव्हा माझ्या मतदारसंघात, काका तुम्हाला माहिती आपण जातो त्या दिलीप बराटेंच्या घराच्या अलीकडे त्यांची एक स्थिती आहे वगैरे,
त्याच्यामुळे माझी काय फारशी ओळख नाही आणि मला काही फारशी माहिती नसते या गोष्टी. असतील ना पण मूळचे असतील ना, पण आता पुणेकर झाले त्याच्यामुळे मला काय फारसा काय पुरंदर पण आपलं जे ना आपले सगळे भावकी आहे तिकडे, पण कुठलेही असले तरी माझे फारसे काय त्यांच्याशी कधी संबंध आले नाही. आणि कुठल्या गटाने कुणाला तिकीट द्यावं आणि नाही द्यावं त्या गटाचा प्रश्न आहे. आपण कसं मी तुम्हाला खरं सांगू, नाही बघा, माझं कॉन्टॅक्ट हा सगळ्यांबरोबर वर्षभर असतो. म्हणजे पक्ष वेगळे झाले तरी घडामोडींचा काय संबंध, नाती कन्सिस्टंट असतात, ती काय ढगासारखी नसतात, आज आला गेला असं नसतं. नाही माझी कोणाची भेट झाली नाही, माझी भेट झाली नाही, मी कुणाशी बोललेले नाही. ज्यांच्याशी मी रेग्युलरली बोलते त्यांच्याशी माझी बोलणी एनिवे होत असतात. आणि त्यांच्या गटात त्यांनी कुणाला तिकीट द्यायचं, योग्य अयोग्य, मला कोणी मक्तेदारी दिली आहे आणि मला वेळही नाही. मी खरंच तुम्हाला सांगते, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, पुढे येणारी आव्हानं, भाजीचा भाव तुम्ही बघताय किती झालेला आहे. सामान्य माणसांनी जगायचं कसं? एक MLCचं इलेक्शन तुम्हाला मोठी बातमी झाली, पण जो शेतकरी आज डिझेलसाठी तासन तास लातूर असेल, नंदुरबार असेल, हिंगोलीला उभा आहे, त्याचं बघायचं का यांचं एक MLCचं इलेक्शन बघायचं? बघा, आमच्या कुटुंबातले तर लोक आहेत आणि तुम्हाला माहिती आहे, आणि मी पहिल्यांदा नेहमीच म्हणते की कोणीही व्यक्ती 2 पैशाचंही जरा आपल्या बरोबर एकत्र काम केलं असेल त्या गुणात आपण राहू. त्यामुळे माझं त्यांच्याबद्दल जरी गेल्या 2-3 वर्षात काही मतभेद, काही राजकीय मतभेद झाले असतील, पण मनभेद माझी कोणाशी कालही नव्हते, आजही नाही आणि उद्या नाही. आणि मी त्या गटातल्या 99% लोकांची माझा कॉन्टॅक्ट कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील. त्याच्यात नवीन काय आणि त्याच्यात द्यायचं आहे. काल एका चॅनलच्या कार्यक्रमात सकाळी मी होते, दुपारी माननीय मुख्यमंत्री होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या कार्यक्रमात असं स्पष्टीकरण केलं की एखादा लाखाचा कमी जास्त असेल, कागद आता माझ्याकडे नाहीये, माझ्या गाडीत आहे, मी तो तुम्हाला देईन सगळं. 1-2 कोटी, मला वाटतं 65 का 66 लाख महिलांना इलेक्शन झाल्या पैसे देण्यात आले. त्याच्यापैकी 1700 का 17 कोटी त्याचे असे निघाले, 17,000 कोटी, ज्यांना नोकऱ्या होत्या सरकारी, त्यांनी ते पैसे घेतले, पुरुषांनी पैसे घेतले, असे म्हणजे आता पुरुष सरकारी नोकरी. म्हणजे मला प्रश्न विचारायचा महाराष्ट्र सरकारला की पहिल्यांदा तुम्ही जेव्हा फॉर्म भरून घेतले तेव्हा काय निकष लावले? इलेक्शन होतं, लोकसभाच्या नंतर ही स्कीम आली, मग विधानसभा, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, तोपर्यंत स्कीम मध्ये हळूहळू कमतरता आली. आणि आता जवळपास त्यांचं वेबसाईट दाखवते 1,12 लाख. हे व्हेरीफाय करा, त्यांचा वेबसाईटचा नंबर आहे 1,12 लाख. पण सरकार म्हणते हा नंबर फ्रीज होईल 1,60 लाख. म्हणजे जवळपास शेवटी 1 कोटी महिला ज्यांचा फॉर्म भरला होता, त्यांना पैसे दिले होते. मला 3-4 प्रश्न सरकारला विचारायचे. एक तर 1 कोटी महिला, 80 लाख म्हणा, 1 कोटी म्हणा, जो काय नंबर त्यांना सरकारला मान्य असेल, त्यांच्याच वेबसाईटमध्ये तफावत. पहिला प्रश्न माझा असा आहे की तुम्ही मग इतके कोटी रुपये कुणाला दिले? तुम्ही म्हणता त्या महिला त्या स्कीम मध्ये बसत नाही, मग त्या महिलाचे पुरुष अकाउंट आहे, काय आहे ते अकाउंट, कोण आहे ते? कारण का तुम्ही म्हणता निकषात बसत नाही, मग निकषात बसता नसताना पहिली फूड स्कीम इम्प्लिमेंटच कशी झाली? हा पहिला मुद्दा. दुसरा, ह्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. मी SITची पण मागणी मागेही तुमच्या समोर केलेली आहे. तिसरा मुद्दा की याची रिकव्हरी कशी करणार? मी पैसे दिले, मग तुम्ही कुठल्या अकाउंटला पैसे दिले, कुणाला पैसे दिले? तुमचं म्हणणं EKYC झालं नाही. मला प्रश्न पडतो, तुम्हाला आठवत असेल माननीय मोदीजींनी एक स्टेटमेंट केलं होतं की मी कॅश हद्दपार पार करणार, आणि त्यांनी नोटबंदी केली होती. नोटबंदी झाली, सगळ्यांची जनधन अकाउंट झाली.
अभिमानाने आम्हाला सांगायचे करोडो लोकांची जनधन सगळे जे नॉन बँकिंग मधले 100% बँकिंग सिस्टम मध्ये आले जनधन योजना. आणि मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने आधार कार्ड काढलं होतं. गाव वाडी वस्ती आधार कार्ड मिळालं की नाही या देशात सगळ्यांना, हे मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झालेला हा उपक्रम. मग जनधन योजना ती पण चिदंबरम साहेबांची योजना आहे. पुढे मोदी साहेबांनी ती पुढे नेली, मान्य केली, पुढे केली नाही, पण ओरिजिनल ती जनधन योजना ही चिदंबरम साहेबांची मनमोहन सिंग साहेबांच्या सरकार. मग जनधन योजना आणि आधार कार्ड हे क्लब करून तुम्ही तीच यंत्रणा वापरून तुम्ही लाडकी बहीण योजना का नाही केली? हे इन्फ्रास्ट्रक्चर तर होतं ना. मग 1 कोटी म्हणा 80 लाख म्हणा, माझं म्हणणं एकही चुकीचा असता कामा नये ना. मग ह्याला काय म्हणायचं? इलेक्टोरल भ्रष्टाचार म्हणायचा, बनवा बनवी म्हणायचा. आमचे जयंतराव म्हणाले तसं गरज करो. मला माहितीये काय ही योजना जी आहे ती एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवायची होती ना, हे सगळं आम्हाला राज्य सरकारला सक्षम वेळ ठेवलं असं वाटतं तुम्हाला? असा एक नोट येली आहे जी मी माझ्या वाचनात आली, त्याचा मी अभ्यास करणार आहे. त्याच्यामुळे मी अजूनही माननीय मुख्यमंत्र्यांना इतक्यात पत्र लिहिणार नाहीये, पण मी थोडा डेटा केंद्र सरकारकडून घेणार आहे. कारण का आम्हाला जी माहिती आली आहे की केंद्र सरकारकडून सर्व शिक्षा अभियानचे आणि आरटीईचे पैसे येतात. ते आरटीईचे पैसे शिक्षकांना न देता, शाळांना न देता ते सर्व शिक्षा अभियानमध्ये जातात आणि सर्व शिक्षा अभियानचे पैसे लाडकी बहीण योजनेला देतात. माझं म्हणणं आहे की ज्याच्याबद्दल मी तुम्हाला इतक्या वेळा बोलले, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय त्याच्याबद्दल की हा कायदा अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणला आणि मनमोहन सिंग साहेबांनी पुढे दिला, ज्याला FRBM ऍक्ट म्हणतात, की किती पैसे आले आणि किती खर्च करायचे, कुठली जी गॅप असते त्याला फिस्कल मॅनेजमेंट डेफिसिट म्हणतात. तर महाराष्ट्रामध्ये फिस्कल मॅनेजमेंटचं जे काम चाललेलं आहे ते कसं चाललेलं आहे, मी गेले 2 वर्ष याच्याबद्दल. मग का नाही वेळेवर पैसे येते, पगार वेळेवर होत नाहीत, सबसिडीज वेळेवर मिळत नाही. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये 1 कोटी महिला तुम्ही कमी करता. महिला भ्रष्टाचार म्हणायचं तर काय म्हणायचं? फसवलंच ना तुम्ही महिलांना. मग याची जबाबदारी कोण घेणार? म्हणे स्कीम आम्ही चालू ठेवतो. स्कीम चालू ठेवताच आहे ना तुम्ही, पण त्याच्यात निकष लावून ज्या पद्धतीने महिला कमी करतायत ते अतिशय दुर्दैवी आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. हे महाराष्ट्रातही मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की त्यांनी महिला बाल कल्याणला याचे प्रश्न आम्ही जे मांडतोय ते माननीय मुख्यमंत्री एक मोठा राज्याचा भाऊ म्हणून त्यांनी त्या महिला बाल कल्याण डिपार्टमेंट कडून ही माहिती मागवली पाहिजे. संजय राऊत म्हणतायत की शिवसेना एकत्र येण्यात परत यायचं, त्यांनी परत महाराष्ट्रामध्ये यावं. ना पहिलं असं अनेक राजकीय पक्षांमध्ये जातं, काही प्रेमाने परत जातात, काही आईसनी परत जातात. आईस म्हणजे तुम्ही विसरला असाल तर इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आईस उन्हाळा पण वाढलाय आजकाल, त्याच्यामुळे काही आईसच्या केसेस असतात, काही प्रेमाच्या केसेस असतात. काळाप्रमाणे कळत. प्रश्न अजूनही ज्वलंत आहे. तिकडे मंचरमध्ये रस्ता सुरू आहे. कधी आम्ही आणि आमचे खगरे सर, निलेश लंके, रोहित पवार, आज मला आता अतुल बेनके पण जायचे होते, त्या सगळ्यांनी आज कांद्याचा हा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे. आणि तुम्ही बघितलं की माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पण दिल्लीला गेले होते, पण अजून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे दुर्दैव आहे की कांद्याच्या प्रश्नाबाबतीत आणि शेतकऱ्याच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आजचं हे सरकार आहे. बघा, राऊत साहेब आमचे मोठे भाऊ आहेत, त्यांना आम्हाला सगळं बोलण्याचा अधिकार आहे. आणि अरुणभाईंचे जे राजकीय त्यांचा विचारधारा, त्याच्यात आमच्या कौटुंबिक नात्याचा काही संबंधच नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं राजकारण करावं, आम्ही आमचं करू. आता त्याच्यात आमच्या मुलांचा काय संबंध? मराठी झालं सगळं. चला चलो रोल. इसकी हम ये पूरी
जो कहानी है लड़की बहन योजना के बारे में, हम तो पहले दिन से कह रहे थे 1 करोड़ महिला उन्होंने कम किए हैं। और जिस तरह से लाडली बहन योजना में जो महिलाओं का हम पूछना चाहते हैं, बड़ी विनम्रता से मैं सरकार को पूछना चाहती हूँ, जब इलेक्शन था तब हर इलेक्शन में जो हुआ है 1 साल में, वहां हर लाडली बहन के घर जाके इन्होंने फॉर्म भरे थे। अभी इनका कहना है 1 करोड़ लोगों को, फिर किसको इन्होंने पैसा दिया? 2.25 करोड़ महिलाओं को पैसा मिलता था। अभी उनके वेबसाइट पे 1 करोड़ 12 लाख महिला है और सरकार का नंबर है कि 1 करोड़ 60 लाख महिलाओं को, तो 80 लाख से 1 करोड़ महिलाओं का पैसा इन्होंने कम किया है और कहते हैं इसमें इलीगैलिटी। तो इसकी जिम्मेदारी कौन लेगा? ये भ्रष्टाचार नहीं है तो क्या है? इसका जवाब देना पड़ेगा सरकार को। बिल्कुल, ये सब इलेक्शन के जुमले है। ये इलेक्शन था तब ये जुमला था, अभी उनका इलेक्शन खत्म हो गया, जुमला खत्म। और इसके बारे में बहुत बार हम सब भूल चुके हैं, कोई नई बात नहीं है। और मुझे कोई आश्चर्य नहीं लगा कि इन्होंने 1 करोड़ महिलाओं को मुंह से निकाल दिया। मैं कह रही थी, 10 बार मैंने कहा था। कांग्रेस के साथ मीट हुई क्या? देखिए, कांग्रेस, शिवसेना और एनसीपी की बहुत बार मीटिंग्स होती है। हमारी दिल्ली में भी 8 तारीख को इंडिया अलायंस की मीटिंग है। मुंबई में तो हम हफ्ता 10 दिन बाद हम लोग तो मिलते ही है। तो पूना में भी हम साथ काम कर रहे हैं बहुत सालों से और आगे भी करते आएंगे। और पूना में यहाँ के हमारे सब लोग जो चुन के आए, उन सब के का कहना है कि पूना में क्राइम बढ़ रहा है, पानी की बड़ी समस्या है, कचरे की समस्या है, ट्रैफिक की समस्या। इस मामले में हम सब ने मिलकर जो भ्रष्टाचार पूना म्युनिसिपल कॉर्पोरेशन में हो रहा है, उसके बारे में हम सब ने पूरी ताकत से लड़ने की जरूरत है। हाँ, पूरे आयुक्त जी का मुझे खता है, मैं तहे दिल से उनकी आभारी हूँ, उन्होंने वो खत लिखा और वो पूरा मैंने कल पढ़ा। और जो चीजें मुझे लगी कि उनको बतानी चाहिए, एक नागरिक की तरह, एक पुणेकर होने के नाते और एक लोक प्रतिनिधि होने के नाते, कोई फैक्ट जो वर्तमान पत्र और चैनल पे आए, पूरा डेटा मैं उनको भेजूँ। पुणे में एक वीडियो सामने आ रहा है जिसमें चुटके से मटका का धंधा ऑपरेशन चल रहा है। वहीं से हमने देखा इलीगल लिकर का एक्शन लिया गया है, वहीं दूसरे भी इलीगल दारू या इलीगल ठेके अभी भी पुणे में चालू है। यही तो मुझे आश्चर्य लगता है ना, पुलिस को जो पता नहीं वो प्रेस को पता है। मुझे लगता है प्रेस वालों को ही थोड़े दिनों में भर्ती देनी पड़ेगी, क्योंकि आप ही अच्छा काम कर रहे हैं। और मुझे महाराष्ट्र की पुलिस पे पूरा विश्वास है, आदर है और प्यार है उनके बारे में। लेकिन जिस तरह से यहाँ काम हो रहा है पूना में, ये समझ में नहीं आ रहा है कि जहाँ शिक्षा के लिए विश्वास के नाते दुनिया से बच्चे पढ़ने आते, वो पूना आज क्राइम कैपिटल बन गया। बहुत बहुत दुख की बात। ये मैंने नहीं कहा, भारत सरकार का। अभी उन्होंने मुझे डेटा भेजा, वो मुझे नहीं भेजना चाहिए, वो उन्होंने माननीय मुख्यमंत्री जी और अमित शाह जी को भेजना चाहिए, और महाराष्ट्र के और देश के गृह मंत्री, क्योंकि वो डेटा मेरा नहीं है, वो उनके डिपार्टमेंट का डेटा। नहीं, वो फिर वो डेटा ठीक करे और काम भी ठीक करे ना। डेटा मेरा तो नहीं है, डेटा भारत सरकार और महाराष्ट्र सरकार का है, वो मेरा नहीं है डेटा। मैंने पढ़ा नहीं है तो मुझे पता नहीं है। आपको कहा It's very sad what is happening in West Bengal, and the way Trinamool Congress leaders are being attacked is very, very sad. It is very shameful. There's a hope that there will be a part in the TMC, just like what happened in Maharashtra. Possible. I have no idea about Trinamool, but it's very unfortunate. But I still have a lot of faith in Mamata Didi's leadership. मैंने भी सुना उनका प्लास्टिक। It's very shameful. There has to be a detailed inquiry. Absolute detailed. I'm shocked at the way the education department, this NEET exam corruption has come out. It is devastating for a parent and a child because it's about their career. This is a merit-oriented exam. And if this is the way there is cheating happening, I think government has completely failed and the department has failed. Also, Of course.
It had to, no? It's so critical for children's education and their career. It's a turning point. नहीं है, मैं उनका खत आया, उसका जवाब तो लिखना पड़ेगा क्योंकि बहुत सारे रिपोर्टर्स हैं, वर्तमान पत्र में बहुत सारी न्यूज आती है। उन्होंने कहा कोयता गैंग है, मेरे ही क्षेत्र में कोयता गैंग के कितने वीडियो घूम रहे हैं, वो भेज दूंगी उनको। अच्छी बात है, क्राइम कम हो रहा है। तो जैसे पत्र मुझे लिखा, उन्होंने वो पत्र माननीय अमित शाह जी और देवेंद्र जी को भी लिखना चाहिए क्योंकि वो दोनों गृह मंत्री है राज्य के, देश के। होणारे प्रश्न, कचऱ्याचा तर प्रश्न असतोच, अशी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आणि त्यांची इच्छा आहे की अमोल दादा आणि मी दोघंही पुणे शहराचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, तर आम्ही जसं शिरूर आणि बारामतीच्या भागासाठी काम करतो तसं पुणे शहरामध्ये होणारा भ्रष्टाचार असेल किंवा पाण्याचं नियोजन होत नाहीये, खड्डे आहेत, त्या सगळ्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी बनून आम्ही दोघांनी जास्त वेळ द्यावा अशी त्यांची मागणी आहे। आणि पुढच्या महिन्यापासून, खरं तर याच महिन्याला 12 तारखेला आम्ही मीटिंग लावतो, पण एक साधारणपणे एक सिस्टम लावतोय आम्ही की अमोल दादा किंवा मी किंवा आम्ही दोघंही आम्ही दर महिन्याला महाविकास आघाडीची पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये एक मीटिंग घेणार आहोत आणि जिल्हा परिषद मध्ये घेणार आहोत। शाखा महाविकास आघाडीत आपल्या पक्षाची आहे. 2 फॉर्म 2 अर्ज दाखल केले.